आपल्याला बायकांना रोजचा पडलेला प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय करावं आणि स्वयंपाकाला काय करावं. तर इथं चपात्या शिल्लक आहेत, तर याचे छान असे सुके तुकडे करूया छानमध्ये. तुकडे करण्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, ते आपल्याला छान असे कट करून घ्यायचे आहेत. आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण अशा बारीक बारीक कट करून घ्यायच्या. इथं मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या चपात्याचे छान असे सुके तुकडे करायचे आहेत नाश्त्यासाठी. सगळ्यात अगोदर ह्या चपात्या आपल्याला हाताने बारीक करायच्यात आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्यात. हे हाताने असे बारीक करून घेतल्या जातात, मिक्सरमध्ये छान असे फिरवून घ्यायचेत आपल्याला. असेच करून आपल्याला सगळे तुकडे छान असे बारीक करून घ्यायचेत आणि ताटात काढून घ्यायचे. चला तर छान अशा पद्धतीने परतून घेऊया. इथं मी कढई गरम करायला मांडलेली आहे. आता कढई गरम झाल्यानंतर यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे आपल्याला. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकायची आहे, यामध्ये जिरे टाकायचे. ते छान अशी तडतड वाजल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकूया आता यात. छान असा परतून घ्यायचा आपल्याला कांदा लालसर. आता यामध्ये आपल्याला कट केलेली मिरची टाकायची आणि ती छान अशी भाजून घ्यायची. आपल्याला यामध्ये आता शेंगदाणे टाकायचे, ते छान असे परतून घ्यायचे. अर्धा चमचा हळद घालायची, ती छान अशी परतून घ्यायची. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचे, कारण की आपल्या चपात्यामध्ये मीठ राहतंच, त्याच्यामुळे लागेल तसं आपण वरून पण घेऊ शकतो. छान असं मिक्स करायचं. आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेली चपाती ना, ती याच्यामध्ये टाकायची. हे सगळं आपल्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे छान अशी वाफाळून निघते त्याला. झाकण काढून घ्यायचे आणि एकदा छान असं परतून घ्यायचं. मस्त आपला तुकड्याचा नाश्ता छान असा तयार झालेला आहे.